नमस्कार. सेंटर स्पॉटमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. कालच जो व्हिडिओ मी प्रस्तुत केला होता यूट्यूबवरती, त्यात म्हणाल्याप्रमाणे 12 एप्रिल रोजी पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त मी कालचा व्हिडिओ केलेला होता. त्यांचं चरित्र थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच व्हिडिओमध्ये मी हेही म्हटलं होतं की प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी लेखक काका विधाते यांनी बाजीरावावरती, म्हणजे थोरले बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरती जी त्रिखंडात्मक कादंबरी लिहिली देवयोद्धा नावाची, त्यात बाळाजी विश्वनाथांच्या विषयी खूप सुंदर पद्धतीची माहिती आहे. त्यातही पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची जी दिल्ली मोहीम जी होती, त्याचा परामर्श त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने घेतलेला आहे. या संदर्भातून मला आणखीनही असं सांगायला आवडेल की पेशवे बाळाजी विश्वनाथ हे एक असं व्यक्तिचित्र आहे की त्यांच्या त्या कालखंडाविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी तुम्हाला अनेक अनेक पुस्तकांमध्ये वाचायला मिळू शकतं. अभ्यासपूर्ण पद्धतीची, आपण ज्याला नॉन फिक्शन अशी जी आपण म्हणतो, अशी जी पुस्तकं आहेत, असे जे ग्रंथ आहेत, त्यामध्ये रा कुलकर्णी आणि ह खरे यांनी लिहिलेला मराठ्यांचा इतिहास हे जे पुस्तक आहे, तर हा खंड तिसरा आहे. पण असाच खंड दुसरा एक आहे. तर खंड दुसरामध्ये पेशवाईच्या संदर्भात, त्यातही पूर्वार्ध जो होता पेशवाईचा, म्हणजे कशा पद्धतीने पेशवाईची मुहूर्तमेढ रोवली गेली शाहू महाराजांच्या पासून, किंवा आपण त्यात आणखीनही म्हणू शकतो संभाजीराजांच्या मृत्यूपासूनचा पुढचा भाग सगळा, मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स, आणि मग पेशवे बाळाजी विश्वनाथ, मग बाजीराव, अशा पद्धतीने काही पॅच हा दुसऱ्या खंडात त्यांनी समाविष्ट केलेला आहे. खूप व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला त्यात वाचायला मिळू शकतं. निनादजी बेडेकर यांचं एक पुस्तक आहे झंझावात नावाचं. यामध्ये खूप काय म्हणूया इंटरेस्टिंग अशा पद्धतीच्या घटना त्यांनी नोंद करून ठेवलेल्या आहेत. मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर गाजवलेल्या समशेरीची यशोगाथा असं त्यांनी ह्याचं वर्णन केलेलं आहे या पुस्तकाचं. यातला जो पहिलाच जो चॅप्टर आहे, अंधारातील इतिहास, आणि त्यानंतरचा दुसरा इतिहास, दुसरा चॅप्टर एका तोतयाची कहाणी. त्या एका तोतयाची कहाणीमध्ये पेशवे बाळाजी विश्वनाथांच्या त्या दिल्ली मोहिमेचा समग्र पद्धतीने त्यांनी अतिशय रंजक पद्धतीने माहिती नोंद करून ठेवलेली आहे. त्याच पद्धतीने ऐतिहासिक कादंबरीचा जर विचार केला तर बाळाजी विश्वनाथांच्या आयुष्यावरती बऱ्याच जणांनी लिखाण केलेलं आहे. त्यात डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांनी लिहिलेलं एक पुस्तक माझ्याकडे आहे, पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ. अतिशय छान पद्धतीने यात वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि मगाशी म्हणालो मी त्या पद्धतीने काका विधाते यांच्या देवयोद्धामध्ये सुद्धा बाळाजी विश्वनाथांच्या विषयी अतिशय सखोल आणि तरीही तितकंच रंजक अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे. आणखीन एक उल्लेख करायला हवा तो म्हणजे प्रतापी बाजीराव हे पुस्तक ज्यांनी लिहिलं, मश्री दीक्षित यांनी. त्याला ऐतिहासिक कादंबरी नाही म्हणता येणार, ऐतिहासिक चरित्रात्मक पुस्तक असंच त्याला म्हणता येईल. त्या पुस्तकाचा मुख्य विषय जरी बाजीराव असला तरी त्यामध्ये पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्याविषयी लिखाण चांगल्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे. तर
आपण आता मी काल म्हणालो त्या पद्धतीने अ, फक्त त्या दिल्ली मोहिमेच्या संदर्भात जे लिखाण काका विधाते यांनी दैवयोद्धामध्ये केलेलं आहे त्याचं मी नाट्यवाचन करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतो की परवा दिवशी अ, मी खुद्द काका विधाते यांनाच संपर्क केला आणि त्यांना म्हटलं की मला अशा पद्धतीने तुम्ही लिहिलेल्या देवयोद्धामधला तो जो एक प्रसंग आहे दिल्ली मोहिमेच्या संदर्भातला त्याचं वाचन करायचं आहे आणि तुमची परवानगी असेल तर यूट्यूबवरती मला ते टाकायचं आहे. तेव्हा काका विधाते यांनी जराही विलंब न करता सांगून टाकलं की माझी परवानगी आहे, जरूर खुशाल तुम्ही ह्याचं नाट्यवाचन करा. ह्याच नव्हे आणखीनही प्रसंगांचं तुम्हाला वाचन करायचं असेल तर जरूर करा. आणि म्हणून त्यांनी हा जो पाठिंबा दिलेला आहे त्याचमुळे केवळ मी हे धाडस करत आहे. तर सर्वप्रथम पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण आदरांजली वाहून आणि त्याच पद्धतीने पुण्यश्लोक थोरले शाहू महाराज यांच्या चरणी सुद्धा विनम्र आदरभाव प्रकट करून मी देवयोद्धा मधल्या पृष्ठ क्रमांक 313 वरती असलेल्या मुत्सद्देगिरीची मजल या प्रकरणाला सुरुवात करतो. मराठ्यांची सरशी होते हे हुसेन अली पाहत होता. जुल्फिकार बेग मारला गेला. मोहकम सिंह हात हलवत परतला. चंद्रसेनांनी जुळवून आणलेला दमाजी थोराताचा उपद्व्याप पाया गेला. खुद्द चंद्रसेन जाधवांचाही पराभव झाला. कान्होजी आंग्र्याने इंग्रजांसारख्या परकीय सत्तेला चारी मुंड्या चित केलं. हे सगळं पाहून मराठ्यांचं आव्हान हुसेन अलीला आता मोठं वाटू लागलं. लढाईची खुमखुमी असली तरी दिल्लीकडून साथच मिळेना. दख्खनेतला वसूल घ्यायला अजूनही मराठ्यांना तो विरोध करत होता, पण त्यांना रोखणं शक्य नव्हतं. बादशहाच्या चिथावणीमुळे बळाने ते चौथ बसवू लागले. सरदेशमुखी घेऊ लागले. आपले सरदार सैन्य सतत मोगलाई मुलखात पाठवून महाराजांनी सय्यदाला जाणीव करून दिली की दख्खनच्या चौथाई सरदेशमुखीचा आमचा हक्क मानणार नसाल तर तुमच्याशी लढून आम्ही ती वसूल करू. सय्यद हुसेनवर परिस्थितीचा दबाव होता. बादशहा आपला नाश करायला टपलाय हे भय होतं. आपला आणि आपल्या थोरल्या भावाच्या सुरक्षिततेचा विचार करणं ही त्याची तातडीची गरज बनली. केवळ दख्खनेचा विचार करून चालणार नव्हतं. दिल्ली त्याहून महत्वाची होती. तिथे त्याचा थोरला भाऊ अब्दुल्ला खान संकटात होता. बादशहा आणि अनेक कावेबाज सरदार त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होते. इकडे मराठे सय्यद हुसेनला घेरत होते. दोन्हीकडून त्याची कोंडी झाली. अब्दुल्ला खान कुतब उल मुल्क हा साम्राज्याचा वजीर होता. तो सक्षम, शहाणा, राज्याचा खरा हितचिंतक. सगळ्यांना सावरण्याचा, समजून घेण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याची मदत झाली म्हणून फर्रुख सियर तख्तावर आला. खुद्द त्याच्या आईलाही याची जाणीव होती. सय्यद बंधूंविषयी तिला सहानुभूती वाटे. मुलाची समजूत घालायचा पुष्कळ प्रयत्न तिने केला. स्वतः काहीच न करता सगळा कारभार फर्रुख सियरने सय्यदांच्या हाती सोपवला असता तरीही दीर्घकाळ त्याची राजवट टिकली असती. साम्राज्याला स्थैर्य लाभून भरभराट झाली असती. सर्व बंडखोर जाती जमातींना कह्यात ठेवता आलं असतं. सत्ता स्वहती असावी ही फर्रुख सियरची अपेक्षा काही वावगी नव्हती. तो साम्राज्याचा कायदेशीर वारस, हिंदुस्थानचा बादशहा. हुकूमत स्वतःकडे ठेवण्याचा हक्क होताच त्याला. पण मग एवढं मोठं साम्राज्य सांभाळण्याचा वकूब तरी असावा ना. तसं बिलकुल नव्हतं. विचित्र विक्षिप्त स्वभाव होता त्याचा. हलका कानाचा असल्यामुळे चहाटळ चहाडखोर लोक त्याला आवडत. क्षुद्रांच्या संगतीत तो रमे. आपल्याहून सक्षम कर्तबगार कोणी दिसला की त्याला खाली खेचायचा प्रयत्न करी. उद्योगीपणा नाही, कारभाराची समज नाही, नालायक लोक हेच त्याचे सल्लागार. मुहम्मद मुराद हा हलक्या कुळातला एक काश्मीरी माणूस. बोलघेवडा,
नित्य कुणा ना कुणाची नालिश निंदा करणारा, बादशहाच्या वळचणीला पडून थोरा मोठ्यांचा अनादर करणं हेच त्याचं कर्तृत्व. असला हा नालायक माणूस फर्रुखसियरचा मुख्य सल्लागार होता. कृपेचा वर्षाव केला त्याने त्याच्यावर. इतिकाद खान फर्रुखशाही रुक्न उद्दौला हा किताब दिला त्याला. त्याची 1,000 मनसब वाढवून 7,000 जात 10,000 स्वार अशी केली. या मूर्ख माणसाला साम्राज्याची वजिरी हवी होती आणि फर्रुखसियर ती द्यायला उतावीळ झाला होता. निजामाची जहागीर त्याने मोहम्मद मुरादला दिली. निजाम त्यामुळे नाराज होऊन मुरादाबादच्या आपल्या सुभेदारीवर निघून गेला. मोहम्मद मुरादने सय्यद अब्दुल्लाला ठार मारण्याचा सल्ला देताच बादशहा लगेच त्या उद्योगाला लागला. सुभेदार म्हणून दख्खनेत सय्यद हुसेनला आणि वजीर म्हणून दिल्लीत अब्दुल्ला खानाला काम करणं त्याने अगदी अशक्य करून टाकलं. सय्यद हुसेनचा मग नाईलाज झाला. त्याने शंकराजी मल्हार नरगुंदकरला बोलवून घेतलं. आपली समस्या सांगितली. शंकराजी चाणाक्ष. सय्यद बंधूंना सध्याच्या संकटातून बाहेर काढणं एवढाच काही त्यांचा हेतू नव्हता. मराठा राज्याचं आपण मीठ खाल्लंय तेव्हा त्याचं काही भलं करावं हाही विचार त्याच्या मनी होताच. तशी शक्यता त्या धूर्त ब्राह्मणाला दिसत होती. हुसेन अलीला त्यांनी सांगितलं, दिल्लीचा बखेडा मोठा, मसलत दुर्घट. तुम्ही उभय बंधू त्याला पुरे पडाल असं वाटत नाही. मराठ्यांची मदत घेतल्यास मात्र मार्ग निघू शकेल. वो कैसे? सय्यदनी विचारलं. तुमचे बंधू कुतुबुल मुल्क अब्दुल्ला खान तुम्हाला तिकडे बोलवत आहेत ना? जायला हरकत नाही. पण मग दख्खन कुणाच्या भरोश्यावर सोडणार? तुम्ही गेलात की कच्चं कणीस मळून खावं तसे मराठे सुभा खाऊन टाकतील. शाहू महाराजांशी समेट केल्यास इकडे उपद्रव फारसा होणार नाही. दिल्लीची मसलत शांतपणे तुम्हाला पार पाडता येईल. सय्यदला ते पटलं. दिल्ली हाच खरा लोण्याचा गोळा. अनेक जण तो गिळायला टपलेले. दिल्ली हातची गेली तर सय्यदांच्या राजकारणाला ना धर ना दिशा अशी अवस्था झाली असती. मराठ्यांशी सलोखा करून दख्खन निर्धोक करू, दिल्लीचं राजकारणही मनासारखं मार्गी लावू, असाही त्याचा विचार त्यांनी केला आणि हुसेन अलीने बादशहाच्या वतीने शंकराजी मल्हारांना वाटाघाटी करण्याचा कुलमुख्त्यार दिला. ही घटना सन 1718च्या सुरुवातीची. शाहू महाराजांसाठी मानाची वस्त्रे भेटी घेऊन शंकराजी साताऱ्याला आले. महाराजांनी दरबारात त्यांची औपचारिक भेट घेतली, तशरीफा केल्या. त्यांचं म्हणणं काय ते आधी ऐकून घेतलं. शंकराजींनी मसलत थोडक्यात समजावून सांगितली. महाराज, तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. तुमच्या राज्याला स्थैर्य नसताना आणि घरचे इतके भेदी विरोधात उठलेले असताना मोगलांशी झुंजणं अशक्य नसलं तरी अवघड आहे. गेल्या 8-10 सालातली तुमची उरसफोड मी पाहतोय. खूप केलं तुम्ही, पण इतकं करूनही राज्याच्या अंतर्गत धोरणात यश नाही. निष्ठेला पारखे झालेले गळे कापू सरदार क्षणात बाजू बदलतात. कोल्हापूरकरच नव्हे, मोगलही त्यांना परका वाटेनासा झालाय. स्वार्थी मतलबी म्हणून त्यांची संभावना करण्यात अर्थ नाही. ते फौजबंद आहेत, लढायची खुमखुमी त्यांना आहे. त्याजवळ काम हाताशी नाही म्हणून आपल्याच प्रजेला नागवत बसलेत. त्यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करू नका. काही व्यावहारिक तोडगा काढा. महाराज म्हणाले, काय तोडगा काढावा ते तुम्हीच सांगा. तुमच्या पेशव्यांनी त्यांना उत्तरेची दिशा दाखवायचा प्रयत्न करून पाहिला, पण अद्याप ते जमलेलं नाही. त्याचं कारण मोगलात कितीही अंतर्गत ठेवेदावे असोत, तुम्हाला नर्मदा पार करू द्यायची नाही यावर त्यांचं एकमत आहे. आपल्यात अशी बेकी असल्यावर कशा आपण त्यांच्या लष्करी फळ्या फोडून उत्तरेत घोडदौड करणार आहोत? आपलं बहिर्गत धोरण त्यामुळे फसत चाललंय. कातळावर कुदळीचे घाव घालण्यात अर्थ नाही. मोगल अलीकडे इतका मऊ झालाय की कोपरानेही खणता येईल. त्यांच्या अंतर्गत राजकारणात शिरकाव करण्याची ही संधी दवडू नये. दुसरी ही एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यावी. महाराजांच्या मनाचा अंदाज घेण्यासाठी शंकराजी मल्हार बोलायचे थांबले.
आपण जे सांगतोय त्याचं कितपत महत्व त्यांना वाटतंय हे त्यांना आजमायचं असावं. बाळाजी विश्वनाथच म्हणाले, तुम्ही बोलत राहा शंकराजी पंत, तुमची मसलत महत्वाची आहे हे आम्हाला ठाऊक आहे. होकारार्थी मान हलवून शंकराजी पुढे सांगू लागले, मोगलांच्या सत्तेत पूर्वीचा जोम राहिलेला नाही. आपला दुबळेपणा दिसू नये म्हणून ते शक्तीचा आव आणतायत. औरंगजेब पातशहाच्या काळापासून सुरू झालेली ही पडझड आता दुरुस्तीच्या पलीकडे गेली आहे. कसं असतं महाराज की रयत मुकाट्याने नांदते ती सत्तेचा धाक दरारा असतो, म्हणून काही एक व्यवस्था राज्यकर्त्यांनी निर्माण केलेली असते. तिच्या उभाऱ्याखाली आपण बिनघोर राहू, सुखानं जगू ही तिची अपेक्षा असते. तीच मुळात आता राहिलेली नाही. जिकडे तिकडे मवासगीर, पुंड, पाळेगार यांची मुजोरी, लोक नागावले जातात. बादशहाला त्याची दखल सुद्धा नसते. त्याचे अंमलदार अमीर अंतर्गत भांडणात परस्परांवर कुरघोड्या करण्यात मशगूल झालेत. उत्तरेकडे स्थिर राजवट ते देऊ शकत नाहीत हे पुरतं स्पष्ट झालंय. लोकांची भावना ही की कुणीतरी येऊन हे अराजक थांबवावं, आमचं जगणं सुसह्य करावं. मग ते मराठे असोत, राजपूत असोत अथवा अन्य कुणी असोत. मोगल त्यांना नकोसा झाला एवढं मात्र खरं. सत्तेची ही पोकळी मोठी आहे, ती भरून काढण्याची ताकद आज घडीला फक्त मराठ्यांकडे आहे. खरं सांगताय शंकराजी? महाराजांनी भुवया उंचावून काहीसं चकित होत शंकराजींकडे पाहिलं. अतिशयोक्त असं मी काहीच बोलत नाही महाराज. आपण राज्य करते, छत्रपती शिवरायांचे वारस. अशा वेळी आपण पुढे नाही व्हायचं तर मग कुणी व्हायचं? शेवटी तख्त, छत्रचामर, बिरुद धारण करायची ती कशासाठी? सत्तेचा अर्थ काय? अधिकार तरी का हवेत? रयतेच्या कल्याणासाठीच ना. होती एक भव्य इमारत मोगल साम्राज्याची. 250 वर्ष ती टिकली. आता ती ढासळती आहे. तिचा पाया जमीनदोस्त होतोय. ही पडझड रोखली पाहिजे. मला खात्री आहे मराठ्यांचे हात तेवढे गालिब आहेत. तुम्ही आगाज करा, राज्य साधून रयतेचं गोमटं करा. सुरुवात अडखळत होईल, शेवट मात्र संपूर्ण स्थैर्य देणारा असेल यात शंका नाही. शंकराजी मल्हारांचं बोलणं सांगणं अत्यंत प्रभावी. भविष्याचं काही एक ध्येय, दिशा, मार्ग ते दाखवत होते. महाराजांना मात्र काळजी लागली होती ती आपल्या मातोश्रींची, कुटुंबाची. ते म्हणाले, शंकराजी पंत, तुम्ही सांगताय ते साध्य होईल न होईल, पण दिल्लीहून आमचं कुटुंब तेवढं सुटलं पाहिजे. गेली 29 वर्ष आमच्या मातोश्री नजर कैदेत आहेत. त्या दिल्लीला जाऊन 11 वर्षांचा काळ लोटलाय. पहिलं काम हे झालं पाहिजे. जरूर होईल महाराज. अजून एक आज्ञा करावी. सय्यद बंधूंच्या मनाचा खरा थांग लागला पाहिजे. आमचा वापर करून ते बादशहाला बेदखल तर करणार नाहीत ना? शंकराजी गप्प झाले. पुढे काय होणार हे सांगणं त्यांना तरी कसं शक्य होतं? महाराजांना मोगल राजघराण्याविषयी आस्था होती. मोगल साम्राज्याशी एकनिष्ठ राहण्याचं, कठीण प्रसंगी मदत करण्याचं वचन त्यांनी औरंगजेब बादशहाला दिलं होतं. एकच प्रश्न त्यांनी विचारला, सय्यद बंधूंचा खरा मनसबा काय? बादशाह फर्रुख सियरला काही इजा तर करणार नाहीत ना ते? छे 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 छे, तसा विचारही त्यांच्या मनात नाही. त्याबाबत आपण निश्चिंत असावं. बरीच चर्चा झाली. मोगलांना तह करायचा आहे याची खात्री पटल्यावर महाराजांनी पुढच्या वाटाघाटी करण्याची जबाबदारी पेशवे बाळाजी विश्वनाथ, चिमणाजी दामोदर आणि पारस नवीस यादवराव प्रभू या तिघांवर सोपवली. सय्यद बंधू मराठ्यांकडे ओढले गेले ते फर्रुख सियर बादशहाच्या मूर्ख धोरणांमुळे. एक नवीच घडामोड त्यामुळे सुरू झाली. स्वराज्याचं हित कशात आहे हे बाळाजी विश्वनाथांना अचूकपणे कळलं होतं. मुत्सद्यांच्या मदतीने तहाचा एक मसुदा त्यांनी तयार केला. महाराजांची मंजुरी घेऊन 19 सप्टेंबर 1717 रोजी त्यांनी सय्यद हुसेनची भेट घेतली. हुसेन अली सडपातळ, उंच होता. त्याच्या गंभीर चेहऱ्यावर औद्धत्याचे भाव होते. नजरेत एक प्रकारची तुच्छता होती.
मस्तकावर रत्ने जडवलेली दस्तर ही पगडी त्याने घातलेली. अंगावर रेशमी इलाच्या वस्त्राचा शुभ्र अंगरखा होता. त्यावर समोरून खुला ठेवलेला झगा, कमरेला जांभळ्या रंगाचा कमरबंद आवळलेला, खाली शुभ्र रंगाची तंग तुमान होती. खांद्यावर तलम मलमलचा पांढरा शेला रुळत होता. गळ्यात, दंडावर, बोटात हिऱ्या मोत्यांचे झगमगते अलंकार. नजर चंचल. बाळाजींशी तो सौम्यपणे बोलला. पारस नवीसांनी तयार केलेल्या फारसी मसुद्यावर त्याने एक ओझरती नजर टाकली. त्यातली अनेक कलमे त्याला पटली नसावीत. ती वाचताना कपाळावर आठ्या पडल्या होत्या त्याच्या, पण त्याविषयी तो काहीही बोलला नाही. तहाचा कच्चा खरडा त्याने शंकराजी मल्हारांकडे दिला. मग बाळाजींकडे नीट निरखून पाहिलं, स्मित केलं. बाळाजींनी छिटाच्या कपड्याचा पांढरा अंगरखा आणि खाली तुमान घातलेली, पुणेरी पगडीवर कलगीचा तुरा लावलेला, गळ्यात मोत्यांची माळ होती. बस, याशिवाय त्यांच्या अंगावर दुसरा अलंकार नव्हता. हुसेन अलीला आश्चर्य वाटलं. इतक्या साध्या वेशातला हा माणूस शाहू महाराजांचा पेशवा आहे? आमच्याकडचा एक एक साधा हजारी सरदार कसली भारी भारी वस्त्र वापरतो, अंगावर काय काय अलंकार घालतो, आणि हा पेशवा आहे म्हणे मराठा राज्याचा. याच्या देखण्या रूपामुळे वस्त्रांचं साधेपण बाकी झाकून जातं. चेहरा मृदू नि शांत असला तरी नजरेतली चलाखी लपत नाही. आता याच्याशी वाटाघाटी करायच्या आहेत आपल्याला. याने केलेल्या अवाच्या सवा मागण्यांतून एक एक कमी करायची आहे, चर्चेचा घोळ घालून. बाळाजींच्या शेजारी बसलेल्या बाजीरावाने हुसेन अलीचं लक्ष वेधून घेतलं. शुभ्र वस्त्रात त्याचं चित्पावणी देखणे पण उठून दिसत होतं. 17 सरून नुकतंच 18 वर्ष त्याला लागलं होतं. क्या ये आपके फर्जंद हैं? होय, हे आमचे थोरले सुपुत्र बाजीराव. दुभाषा म्हणून यादवराव मराठीचं फारसी आणि फारसीचं मराठी भाषांतर करून सांगत होता. मांगो की आपकी याददाश्त शंकराजी मल्हार देखेंगे, हम जरूर उस पर गौर करेंगे. हुसेन अलीचा बोलण्याचा ढंग असा की मराठेच जणू काही गरजवंत आहेत, तहाची निकड जणू काही त्यांना आहे, आपण देणारे. बघू निवांतपणे त्यांच्या काय काय मागण्या आहेत ते, त्यातल्या कोणत्या मान्य करायच्या, कोणत्या फेटाळायच्या, यावर सवडीने विचार करू. पण बाळाजींना ठाऊक होतं, आपल्याहून अधिक तहाची गरज यालाच आहे. चक्रीय वादळासारखी संकट याच्या सभोवती घोंगावतायत. तह करा म्हणून आपण थोडेच याच्या दारात आलो होतो. शंकराजी मल्हारांना यानेच तर महाराजांकडे पाठवलं होतं, आणि आता काय म्हणतो? गौर करेंगे. यांच्या मनातला खरा मतलब तरी काय? समेटाचं गाजर पुढे करून कालहरण करू पाहतोय का हा? सुभेदार साहेब, तहाची बोलणी लवकर झालेली बरी, बाळाजींनी सौम्य पण निर्धारी स्वरात सांगितलं. पातशहांनी नुकतीच शाहू महाराजांना 10,000 स्वारांची मनसब बहाल केली, याचा अर्थ त्यांनी दिल्ली दरबाराचा पाठिंबा आहे असा होतो. चौथाई सरदेशमुखीची आमची मागणी मान्य झाली तर झगड्याचा प्रसंगच येणार नाही. आम्ही मग पातशाहीच्या तरक्कीसाठी झटू. हम भी यही चाहते हैं. तीक्ष्ण नजरेने बाळाजींकडे पाहत हुसेन अली म्हणाला, जंगो जदल खत्म हो और मुल्क की तरक्की हो. पण तुमच्या मागण्यांवर नीट विचार केला पाहिजे. दोघेही परस्परांना जोखण्याचा प्रयत्न करत होते. परतण्यापूर्वी बाळाजी शंकराजी मल्हारांना भेटले. त्यांनी आश्वासन दिलं, तुम्ही निश्चिंत असा, काही झालं तरी स्वराज्याचं नुकसान मी होऊ देणार नाही, ते म्हणाले. नंतर 4.5 महिन्याचा काळ लोटला. औरंगाबाद, अहमदनगर असे पारस नवीस यादवरावांचे हेलपाटे सुरू झाले. हुसेन अली जिथे कुठे असेल तिथे जायचं, तहासाठी त्याला गळ घालायची. तो टाळाटाळ करत होता असं नाही, मराठ्यांची मदत त्याला हवीच होती. पण पुढच्या परिणामांच्या कल्पनेनं तो बिचकत होता. आत्ताच मराठे इतकी शिरजोरी करतायत, मग वसुलीच्या सनदा दिल्यावर ते काय करतील? तह करून साम्राज्याचं नुकसान तर होणार नाही ना? बादशहाने तहच धुडकावून लावला तर? हुसेन अली पुढे अनेक प्रश्न होते.
मसुदा तयार करताना बाळाजींनी आपली सगळी मुत्सद्देगिरी पणाला लावली. जसजसा त्याला विलंब होऊ लागला तसतशी त्यांची अस्वस्थता वाढू लागली. बाजीराव ती पाहत होता. एकदा न राहून बाजीराव म्हणालाच, नाना, दख्खनच्या सुभेदाराला आपल्या मदतीची गरज आहे असं तुम्हीच कैकदा बोलून दाखवलं. करेल की तह तो. त्यासाठी इतकं कासावीस ते काय व्हायचं? राऊ, या तहामुळे आपला किती राजकीय फायदा होणार आहे हे तुम्हाला इतक्यात समजणार नाही. समजलं? पातशहाने तह मान्य केल्यावर आपल्या मागण्या कायदेशीर होतील इतकंच ना? नाहीतरी सैन्याच्या बळावर वसूल आपण घेतोच आहोत. तेच टाळायचंय आपल्याला, तर्जनी उंचावून बाळाजी म्हणाले. आपली सगळी ताकद त्यामुळे दख्खनेत खर्च होते. नावापुरती का असेना, पातशहाची मान्यता हवी. त्यामुळे आपला हक्क बसतो. हिंदुस्थानचा मुख्य सत्ताधीशच आपल्याला मानत नसेल तर बाकीचे कसे जुमानतील? खुद्द आपलेच सरदार महाराजांचा हुकूम धुडकवायचं धाडस दाखवतात ते तरी का? गेली 37 वर्ष सुरू असलेल्या लढायांमुळे वसुलाचा आधार असलेली शेती बर्बाद झाली. कास्तकारीत बरकत राहिली नाही. म्हणून मग तरुण पोरं धडाधड लष्करात भरती झाली. शिपाईगिरीचा त्यांना ठाऊक असलेला अर्थ एकच, मुलुखगिरीसाठी घोडी दामटायची, रयतेला लुटायचं, गावं ताराज करायची. पातशहा असेपर्यंत हे सगळं गोड वाटलं, कारण परमुलुखात या गोष्टी घडत होत्या. तीच चटक लागली आता त्यांना. शिपाईगिरीची शिस्त आपल्या सरदारांना नव्हती, तशीच त्यांच्या सैन्यालाही ती नव्हती. एकीकडे मोघल, दुसरीकडे घरच्या म्हातारीला काळ झालेले हे पुंड. दोघांशी एकाच वेळी लढणं अशक्य आहे. काही झालं तरी आधी हा मोगल निपटला पाहिजे. सरदार आपलेच आहेत. त्यांच्याकडची शक्ती आपसात भांडून फुकट जातीये. ती मोगलांविरुद्ध वापरावी हा आमचा विचार आहे. या तहाने हे सर्व साधेल नाना? बाजीरावांनी विचारलं. वेळ लागेल, पण काही ना काही मार्ग नक्की निघेल. एक लक्षात घ्या राहू, माणसाचं अस्थिर जगणं हीच आजची सर्वात मोठी समस्या आहे. सरदारांना त्यांची फौज जगवायची आहे. रयतेला शेती कसून 2 वेळच्या पोटभर भाकरीची हमी हवी आहे. शेटे, महाजन, व्यापारी, उद्यमी यांना निर्धोक व्यापार करून 4 पैसे गाठीला लावायचे आहेत. सगळ्यांची अपेक्षा एकच आहे, एकदाची ही अंधाधुंदी संपवा, सुखाने आम्हाला राहू द्या. कष्ट करायची सगळ्यांची तयारी आहे. राज्याचा वसूल द्यायलाही ते आनंदाने राजी आहेत. त्यांना नकोय ते फक्त अराजक नकोय. मोगलांशी तह झाला म्हणून झगडा लगेच थांबेल असं नाही, पण तो कमी निश्चित होईल. हक्कानं वसूल उगवता येईल. रयतेसाठी 4 चांगली कामं करता येतील. एकदा हक्क बसला की सरदारांच्या मनमानीला आळा बसेल. वसुलातला देऊ थोडा हिस्सा त्यांना. त्यांची ताकद स्वराज्यासाठी वापरू. आज त्यांची घोडी महाराष्ट्रात धिंगाणा घालतायत, उद्या या घोडदळाच्या टापा उत्तरेकडे वळवू. काही झालं तरी राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे. पुढचा टप्पा स्वराज्याची व्याप्ती ठरवण्याचा. शिवाजी महाराजांनी जिंकलेला सगळा मुलुख मोगल बुडाखाली दाबून बसलाय. तो सोडवावा लागेल. नंतर मग स्वराज्याचं प्रभाव क्षेत्र निश्चित करावं लागेल. प्रभाव क्षेत्र? बाजीरावांनी विचारलं. होय, शिवछत्रपतींना आपलं राज्य आणखी वाढवायचं होतं. दुर्दैवानं आयुष्य कमी लाभलं त्यांना. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्यावर येऊन पडली आहे. मी असं ऐकलंय की मोगल साम्राज्याच्या अवशेषावर नवं साम्राज्य उभं करण्याचं त्यांचं स्वप्न होतं, बाजीरावांनी म्हटलं. अवशेष हा शब्द चुकीचा आहे. मागे आणि आजही मोगलांचं साम्राज्य शक्तिशाली आहेच. बाळाजी म्हणाले. व्यवस्थेचा भक्कम पाया आहे त्याला. पातशाहीचे वारस नालायक निघाले हे खरं, पण शेकडो वर्षांची व्यवस्था एकदम मोडीत नाही निघत. प्रभाव क्षेत्र निर्माण करणं याचा अर्थ स्वराज्याचा मुलूक ताब्यात आणून आसपासच्या प्रदेशावर चौथाई सरदेशमुखीचा हक्क बसवणं. तिथल्या सत्ताधीशांना आपल्या अंकित करून घेणं आणि मोगलांच्या हे लक्षात आणून देणं की स्वतःला भले तुम्ही हिंदुस्थानचे सार्वभौम सत्ताधीश समजत असाल, पण आमच्या आणि आमच्या प्रभावाखालच्या मुलुखात शब्दप्रमाण राहील तो आमचा. दख्खनेत, कर्नाटकात
राज्याचा पैस वाढू शकतो. मराठेशाहीचा मूलमंत्रच हा आहे की आज चौथाई सरदेशमुखीचा अंमल बसतो, उद्या संस्थान आपलं होतं. वडील ही बाजीरावाची मोठी राजकीय पाठशाळा होती. आज इथेच तात्पुरता विश्राम घेतो, परंतु याच्या पुढचा जो भाग आहे, जो याहून जास्त इंटरेस्टिंग आहे, खुद्द मोहीम दिल्लीच्याकडे कशा पद्धतीने व्हायला लागली, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.